आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मी अंकिता। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देशभरामध्ये घरोघरी इंटरनेट पोहोचविण्याचा प्रयोग, डॉक्टर आणि समाज यांच्यातील दरी कमी करण्याची गरज, बेळगाव शहरात बिबट्याचे दर्शन घडल्याची चर्चा, खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या प्रांतपालपदी रत्ना बेहरे, गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त, शिक्षक बदली प्रक्रियेला 12 जुलैपासून प्रारंभ, बेळगाव शिवसेनेने केला या डॉक्टरांचा सत्कार, येडियुरप्पांविरुद्ध चौकशीचा निर्णय 8 जुलै रोजी, कुरबरहट्टी धामणे येथील मराठी प्राथमिक शाळेची नासधूस। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे इंटरनेट संदर्भातील। 16 राज्यांमधील 6,61,000 गावांमध्ये इंटरनेट ब्रॉडबँडची सुविधा पोहोचविण्यासाठी 19,000 कोटी तर वीज वितरण क्षेत्रातील सुविधांसाठी 3 लाख कोटींच्या खर्चाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अन्य योजनांवरही शिक्कामोर्तब करण्यात आला। गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 6 लाख गावे 1000 दिवसांमध्ये इंटरनेटने जोडली जातील अशी घोषणा केली होती। गरीब कल्याण धान्य योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच 2 आठवड्यांपूर्वी केली होती। त्यासाठी केंद्राने 93,000 कोटींची तरतूद केली असून 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात आहे। केंद्र सरकारने 2 दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या 1.10 लाख कोटींच्या कर्जमही योजनेलाही मंजुरी देण्यात आली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण 6.28 लाख कोटींच्या योजना जाहीर केल्या होत्या। डॉक्टर आणि समाज यांच्यातील दरी कमी करण्याची गरज। कोरोनाच्या कालावधीमध्ये डॉक्टरांनी अहोरात्र सेवा दिली आहे, मात्र डॉक्टरांच्या सेवा कार्याबद्दल तसेच एकूणच वैद्यकीय क्षेत्राबद्दल अनादर व्यक्त होताना दिसतो आहे। अशा परिस्थितीत सुसंवाद साधण्याची गरज आहे असे विचार स्मार्ट न्यूज तर्फे डॉक्टर्स डे निमित्त आयोजित परिसंवादात व्यक्त झाले। स्मार्ट न्यूज कार्यालयात निमंत्रित डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचवेळी समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सरकारी स्तरावरून सहकार्य अपेक्षित असल्याचे मत मांडण्यात आले। स्मार्ट न्यूजच्या रामदेव गल्ली येथील कार्यालयात हा परिसंवाद पार पडला। यामध्ये IMA संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर मिलिंद हलगेकर, प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, आयुर्वेद तज्ञ डॉक्टर रुपेश साळुंखे, डॉक्टर उज्ज्वला हलगेकर, डॉक्टर सविता कद्दू या तज्ञांनी भाग घेतला। त्यांनी वैद्यकीय व्यवसाय क्षेत्रासमोरील समस्यांबाबत विचारमंथन केले। तसेच कोरोनानंतर समाज आता आरोग्याविषयी अधिक सजग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला। गीता घाडी यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता पवार यांनी केले। आपणा सर्वांचे स्मार्ट न्यूज परिवारातर्फे मी अंकिता पवार स्वागत करते। या दिनाचे आचरण करण्याची संधी आम्हाला मिळते आहे, तर मानवतेच्या सेवेसाठी आपले अवघे जीवन खर्ची घालणाऱ्या त्या देवदूतांना मानवंदना देण्याचा हा सोहळा आहे। पुष्प देऊन जसं आपणाला सांगण्यात आलं तशा पद्धतीनं आज आपण डॉक्टर्स डे या ठिकाणी आचरण करतो आहोत। डॉक्टर्स डे डॉक्टरांना मानवंदना देण्याचा हा दिवस। डॉक्टरांना देवदूत किंवा वैद्यो नारायण हरी असं म्हटलं जातं, तर डॉक्टर प्रतिरूप देवाचं प्रतिरूप असं आपण मानतो। पण आजचा काळ हा असा आलेला आहे की व्यावसायिकता आणि सामाजिकता यांच्यामधली सीमारेषा जी आहे ती फार पुसट होत चाललेली आहे। समाजाचं म्हणणं असं की डॉक्टरांना
म्हणजे काय करावं लागतं याच्याबद्दल समाजाबद्दल फारशी हे नाही आहे, गांभीर्य नाही आहे त्याचं. आणि डॉक्टर आपण गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला बरंच करणार, ते देवच आहेत, पण देवाचं रूप आहेत याच्यामधली जी सीमारेषा आहे ही फार पुसट होत चाललेली आहे. डॉक्टरांच्या बद्दलचं काय एक मेंटल इमेज होतं ते बदलत चाललेलं आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या बद्दल होणारे हल्ले म्हणजे ओन्ली फिजिकल हल्ले एवढेच नाही आहे, वर्बल हल्लो पण म्हणतो आम्ही. म्हणजे सिब्बंदींना डॉक्टरना फोनवरती पण शिवा देणे आणि सिब्बंदीवर वापरणे आणि डॉक्टरांच्यावर पण काय वाद घालणे, हे सगळ्या गोष्टी काय वाढत चालले आहेत. हे जरा फार आम्हाला दुःखदायक असं वाटायला लागले. का म्हणजे तुम्ही डॉक्टरना एक मनुष्य म्हणूनच बघा, आम्ही देव नाही आहे, आम्हाला देव करू नका. काय आम्हाला पण सगळे आमचे लिमिटेशन्स आहेत. देव म्हणून आम्हाला त्या जागेवरती ठेवू नका, हे आमचं पहिलं रिक्वेस्ट आहे. काय आम्हाला पण आमची कुटुंब आहे, आमचं समाज आहे, आमची जबाबदारी आहे, ते सगळे बघून आम्ही रुग्णांचं पण सगळं बघत असतो. म्हणून डॉक्टरना काय 24 तास वेळ आहे असं धरून जाऊ नका. बेळगाव शहरात बिबट्याचे दर्शन घडल्याची चर्चा. मुंबई किंवा इतर काही शहरांच्या मध्यवर्ती भागात बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा नेहमी माध्यमांमधून रंगत असते. मात्र गुरुवारी सकाळी चक्क बेळगाव शहरामध्ये बिबट्याचे दर्शन घडल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव शहरातील गोल्फ मैदानाच्या परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्या दिसल्यामुळे सकाळी फिरायला जाणारे बिबट्याला पाहून लोक चकित झाले. त्यानंतर ताबडतोब तेथून त्यांनी पळ काढला. बिबट्या सापडल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी वन विभागाचे पोलीस आणि अधिकारी शोध मोहिमेवर आहेत. गोल्फ कोर्सच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पाहणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न. फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही तर खाद्यतेलांच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या वर्षभर खाद्यतेलांच्या भडकलेल्या दरवाढीची झळ सामान्यांना बसली होती. खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत होती. चांगल्या मोहरी आणि रिफाईंड तेलाच्या किमतींनी प्रति लिटर 200 रुपयांचा आकडा गाठला आहे. सामान्य तेलांच्या किमतीही 170 आणि 180 रुपयांपेक्षा कमी नाहीत. आता दिलासादायक बाब म्हणजे केंद्र सरकारने तेलांच्या किमती कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारने कच्च्या माप तेलांची आयात शुल्क 10% करण्याची घोषणा केली आहे. कच्च्या माप तेलांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत आवक वाढत असल्याने खाद्यतेलांच्या दरात घट झाली होती. आता केंद्र सरकारने कच्च्या माप तेलांवरील शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच खाद्यतेल स्वस्त होणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या माप तेलांवरील शुल्क आकारणीत 5% कपात केली आहे. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या प्रांतपालपदी रत्ना बेहरे. येथील इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या प्रांतपालपदी रत्ना बेहरे यांची निवड करण्यात आली आहे. झूमच्या माध्यमातून हा प्रांतपाल पदाचा अधिकार ग्रहण समारंभ पार पडला. यावेळी क्लबच्या राष्ट्रीय संघटनेच्या माजी खजिनदार स्मिता शिरगावकर यांनी त्यांना सूत्रे प्रदान केली. माजी अध्यक्षा आभा गुप्ता, क्लबच्या अध्यक्षा शर्मिला कोरे, कार्यवाह मंजिरी पाटील यांच्यासह लता कित्तूर, सोनल धामणकर, मनाली देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी संत आणि स्मिता दळवी यांनी केले. नूतन प्रांतपाल रत्ना बेहरे यांनी आपले विचार व्यक्त केले. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त. सरकारी इंधन कंपन्यांनी विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या दरात 25.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्वयंपाकाच्या गॅसचे एक सिलेंडर 834.50 रुपयांना मिळेल. आतापर्यंत हा सिलेंडर 809 रुपयांना मिळत होता. देशाच्या इतर भागांमध्येही सिलेंडरचे दर वाढले आहेत. दर महिन्याच्या 1 तारखेला सरकारी इंधन कंपन्या
सिलिंडरच्या दरांबद्दल निर्णय घेतात। याआधी 1 मे रोजी गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात वाढ केली होती। एप्रिलमध्ये सिलिंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली होती। त्याआधी फेब्रुवारी मार्चमध्ये सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या। गेल्या महिन्यात 809 रुपयांना मिळणारा 14.2 किलोचा सिलिंडर आता 834.50 रुपयांना मिळेल। शिक्षक बदली प्रक्रियेला 12 जुलैपासून प्रारंभ। गेल्या वर्षभरापासून रेंगाळत असलेल्या 2020 आणि 21 मधील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेची मार्गसूची व वेळापत्रक अखेर शिक्षण खात्याने जाहीर केले। यापूर्वी अतिरिक्त आणि सक्तीची बदली असलेल्या शिक्षकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून 12 जुलैपासून त्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे। काउन्सिलिंग 21 सप्टेंबरला होईल। इतर शिक्षकांना मात्र काउन्सिलिंगसाठी जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। 2020 आणि 21 मधील बदली प्रक्रिया गेल्या जुलै-ऑगस्ट मध्ये सुरू झाली होती, पण अतिरिक्त आणि सक्तीची बदली झालेल्या शिक्षकांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे कारण सांगून चालू बदली प्रक्रियेत प्रथम आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी करून केटीत धाव घेतली होती। त्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया रखडली होती। आता अतिरिक्त आणि सक्तीच्या बदलीग्रस्त शिक्षकांना प्राधान्य देऊन या प्रक्रियेला पुन्हा चालना देण्यात आली आहे। बेळगाव शिवसेनेने केला या डॉक्टरांचा सत्कार। बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे शास्त्रीनगर येथील डॉक्टर सुरेश रायकर, त्यांचे चिरंजीव डॉक्टर अमित सुरेश रायकर आणि नाथपै सर्कल शहापूर येथील डॉक्टर रवी मुनवळी यांचा आज डॉक्टर्स डे निमित्त सत्कार करण्यात आला। बेळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी डॉक्टर रायकर आणि डॉक्टर मुनवळी यांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना सन्मानित केले। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन तीनही डॉक्टरांचा सत्कार केला। कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल उपरोक्त तीनही डॉक्टरांचा शिवसेनेने आज डॉक्टर्स डे निमित्त गौरव केला। या प्रसंगी शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजू तुडेकर, विनायक जाधव, प्रदीप सुतार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। येडियुराप्पांविरुद्ध चौकशीचा निर्णय 8 जुलै रोजी। कर्नाटकात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री येडियुरप्पा व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे। त्यांची चौकशी करण्याविषयी 8 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे। लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने चौकशीला परवानगी दिल्यास येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। येडियुरप्पा यांच्या विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते टी.जे. अब्राहम यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे। बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपये इतरांना पाठवल्याचा आरोप येडियुरप्पांसह त्यांच्या कुटुंबियांवर आहे। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती, पण राज्यपालांनी परवानगी नाकारली। याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। कोलकाता येथील शेल कंपनीकडून येडियुरप्पा आणि कुटुंबियांच्या मालकीच्या कंपनीने कोट्यावधींचा बेकायदेशीर व्यवहार केला होता। बेनामी व्यवहार झाल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी अब्राहम यांनी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे। कुरबरहट्टी येथील मराठी प्राथमिक शाळेची नासधूस। कुरबरहट्टी येथील मराठी प्राथमिक शाळेची खिडकी व दरवाजा फोडून शाळेतील साहित्याची नासधूस करून साहित्याची चोरी केल्याची घटना सोमवार दिनांक 28 जून रोजी सकाळी शाळेच्या शिक्षकांनी दरवाजा उघडल्यानंतर निदर्शनास आली। प्राथमिक मराठी शाळा कुरबरहट्टी आणि काळम्मा नगरच्या शेजारी असून या शाळेच्या शेजारी कन्नड शाळेची इमारत आहे। या दोन्ही शाळांच्या आवारात रात्रीच्या वेळी जुगार खेळण्यासाठी परिसरातील काही युवकांची उपस्थिती असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले। शाळेच्या मागील बाजूला सिमेंटची खिडकी असल्याने ती फोडून शाळेच्या आत बाथरूम मध्ये प्रवेश केला। बाथरूमचा दरवाजा सिमेंट पत्र्याचा असल्याने तोही दगडाने फोडून शाळेच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला। ऑफिसमधील कपाट फोडून त्यातील किमती साहित्य घेऊन इमारत साहित्याची मोडतोड केली आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडीच्या 2 गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून एका युवकाला अटक केली आहे। त्याच्याकडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। वडगाव गुरुदेव गल्ली येथील 32 वर्षीय परशुराम इराप्पा दंडगल याला शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत संशयास्पदरित्या फिरताना अटक केली आहे। या घटनेसंदर्भात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून यासाठी अंदाजे 3.36 लाख रुपयांचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। शहापूर पोलीस ठाण्याचे पीआय राघवेंद्र हवालदार, पीएसआय मंजुनाथ, एएसआय यूटी पाटील, एसएम कांबळे, एसएस उळागड्डी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे। रिपीटर्सनाही विनापरीक्षा उत्तीर्ण करण्याची शिफारस। कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली, तसेच सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला। पण रिपीटर्स बाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले होते। आता तज्ञांच्या समितीने रिपीटर्सनाही विनापरीक्षा उत्तीर्ण करण्याची शिफारस केली आहे। रिपीटर्सनाही उत्तीर्ण करण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला फटकारले होते, तसेच अहवाल सादर करण्याची सूचना दिली होती। त्यानुसार पदवीपूर्व शिक्षण खात्याने तज्ञांची समिती स्थापन करून अहवाल मागवला। हा अहवाल न्यायालयासमोर सादर होत असून त्यास मंजुरी मिळाल्यास सुमारे 1 लाख रिपीटर्स विनापरीक्षा उत्तीर्ण होणार आहेत। नार्वेकर गल्लीत दूषित पाणी पुरवठा। नार्वेकर गल्लीतील दूषित पाणी बाटलीत भरून पाणी पुरवठा मंडळ आणि L&T कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले। दूषित पाण्याची ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणीही करण्यात आली। येत्या 2 दिवसात ही समस्या सोडविण्याची ग्वाही कर्मचाऱ्यांनी दिली। नार्वेकर गल्लीतील नळातून गेल्या महिनाभरापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। या संदर्भात रहिवाशांनी अनेकदा पाणी पुरवठा मंडळाकडे तक्रार नोंदविली, पण त्याची दखल घेतली गेली नाही। शहर पाणी पुरवठा L&T कंपनीकडे हस्तांतरित होणार असल्यामुळे पाणी पुरवठा मंडळाने ही समस्या गांभीर्याने घेतली नाही। रहिवाशांनी याबाबतची माहिती विनोद कडोलकर यांना दिली। त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून नार्वेकर गल्लीतील दोन्ही बाजूच्या गटारींची स्वच्छता करून घेतली, तरीही दूषित पाण्याची समस्या दूर झाली नाही। त्यामुळे पाणी पुरवठा मंडळाचे कर्मचारी महादेव आणि L&T कंपनीचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत यांना बुधवारी नार्वेकर गल्लीत बोलावून घेण्यात आले आणि त्यांना याचा जाब विचारण्यात आला। सोने चोरी प्रकरणातील संशयिताला जामीन। सोने चोरी प्रकरणातील प्रमुख संशयित किरण वीरनगौडर याला अखेर 4थे जिल्हा सत्र जलद गती न्यायालयाने जामीन मंजूर केला। यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात कारच्या एअरबॅगमध्ये ठेवण्यात आलेल्या 4 किलो 900 ग्रॅम सोन्याच्या चोरी प्रकरणी किरण वीरनगौडर याने कार सोडविण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती। मंगळूर येथील कार मालक तिलक पुजारी याच्याकडून त्याने पैसे घेतल्याचा आरोप ठेवून त्याला अटक करण्यात आली होती। सीआयडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन 14 दिवस चौकशी केली। किरणने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, पण तो नाकारण्यात आला होता। 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्याला आज जामीन मंजूर झाला आहे। या प्रकरणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली होती। अनमोड नाक्यावर 600 लिटर दारू जप्त।
अनमोड अबकारी नाक्यावर 42 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली। गोव्याहून कर्नाटकाकडे येणाऱ्या 12 चाकी ट्रकमधून 595.80 लिटर गोवा बनावटीची दारू नेण्यात येत होती। अबकारी नाक्यावरील अधिकाऱ्यांनी ती जप्त केली। सदर ट्रक गोव्याहून बार्ज कंपनीचा रंग भरून कर्नाटकाकडे निघाला होता। सदर दारूची किंमत वाहनासह 42 लाख रुपये होते। या कारवाईत उपनिरीक्षक SH मडवळ, RV कटकळ, SD राठोड, MN मोगरे, TB गिर्द, DV बासमती यांनी भाग घेतला। शहरातील 78 रुग्णालयांना मनपाची नोटीस। जन्म आणि मृत्यूची नोंदणी करण्यासाठी खासगी रुग्णालये दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने कडक उपाययोजना राबविण्याचा निर्धार केला आहे। जन्म मृत्यू नोंदणीसाठी नावे न देणाऱ्या 78 खासगी रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली असून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे। खासगी रुग्णालयात जन्म किंवा मृत्यू झाल्यास 7 दिवसांच्या आत त्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती देणे आवश्यक आहे। सध्या अनेक रुग्णालये माहिती देत नाहीत, त्यामुळे जन्म दाखला, मृत्यू दाखला घेण्यासाठी आलेल्या लोकांना रुग्णालयाने माहिती दिली नसल्यामुळे रांगेत थांबून माघारी फिरावे लागत आहे। याबाबत तक्रारी वाढल्या आहेत, त्यामुळे याविरोधात कडक कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे। अथणी येथील युवकाची आत्महत्या। पोलीस राखीव दलात भरती झालेल्या सत्ती तालुका अथणी येथील युवकाने गळफास घेतला। बसवराज दुंडाप्पा हिडकल, वय 24 असे मृताचे नाव आहे। DR पोलीस दलामध्ये तो भरती झाला होता। लवकरच बसवराजला कामावर हजर होण्याची ऑर्डर येणार होती, पण त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचे कारण समजू शकले नाही। अथणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे। राजहंसगड येथे खोदाई सत्रामुळे नाराजी। बेळगाव परिसराचे ऐतिहासिक वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजहंसगड परिसरात मागील काही दिवसांपासून खोदाई सत्र सुरू झाले आहे। मात्र याकडे पुरातत्व खाते आणि पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार आहे। राजहंसगड परिसरातील जमिनींची खरेदी करून त्या ठिकाणी ही खोदाई करण्यात येत आहे। त्याकरिता JCB आणि इतर यंत्रांचा वापर करण्यात येत आहे। या ठिकाणी काही पुरातन वस्तू शोधण्याचा प्रयत्न होत असल्याची देखील तक्रार आहे। त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे। भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनला मिळालं ऑलिम्पिकचं तिकीट। भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजनने पुढील महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता दर्शवली आहे। जागतिक संस्था फिनाने रोममधील सेटेकॉली करंडक स्पर्धेतील पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारातील अपात्रता निकषाला मान्यता दिली। यानंतर नटराजला ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच 2 भारतीय जलतरणपटूंना थेट पात्रतेद्वारे ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार आहे। टोकियोमध्ये यशासाठी अयोग्य निर्बंधांवर मात आवश्यक। टोकियो ऑलिम्पिकच्या संयोजकांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंसाठी काही अयोग्य असे निर्बंध लादण्यात आले आहेत। मात्र अतिरिक्त आव्हानांसाठी सज्ज राहून टोकियोमध्ये यश मिळवायचे असेल तर अयोग्य निर्बंधांवर मात करावी लागेल, असा सल्ला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय खेळाडूंना दिला आहे। खेळाडूंचा सराव तसेच आहाराच्या व्यवस्थेसह अन्य काही गोष्टींबाबत अद्याप आम्ही संयोजकांकडून स्पष्टीकरणाची प्रतीक्षा करत आहोत। त्यामुळे सद्य परिस्थिती जाणून घेत भारतीय खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या सज्ज राहायला हवे। यावर कोणताही तोडगा काढता येणार नसून भारतीय खेळाडूंनीही त्यावर मात करायला हवी, असे बत्रा यांनी सांगितले। जर्मनचे प्रशिक्षक जोकिम ल्यू अखेर पाय उतार। जर्मनी फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जोकिम ल्यू यांची 15 वर्षांपासूनची कारकीर्द अखेर संपुष्टात आली। ल्यू यांनी काही वर्षांपूर्वीच प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असे फुटबॉलमधील जाणकारांचे म्हणणे आहे। जर्मनीने यंदाच्या युरो चषकात बाद फेरीत प्रवेश केला असला तरी त्यांना मंगळवारी इंग्लंडकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला। ल्यू यांनी जर्मनीला 2014च्या विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले, तसेच 2016च्या युरो चषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली। मात्र गेल्या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीलाच गारद झालेला जर्मनीचा संघ अद्यापही सावरला नाही। पिता पुत्राचे 8 दिवसात निधन।
मच्छे येथील पितापुत्राचे 8 दिवसात निधन झाल्याची घटना घडली आहे, त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे। लक्ष्मीनगर मच्छे येथील रहिवासी असणाऱ्या हरिचंद्र नारायण देसाई वय 69 यांचे दिनांक 21 रोजी निधन झाले होते। त्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव संतोष वय 39 यांचे दिनांक 29 रोजी निधन झाले। या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। चिदानंद पद्माकर शर्मा यांचे निधन। 5वा क्रॉस भाग्यनगर येथील रहिवासी चिदानंद पद्माकर शर्मा वय 65 यांचे मंगळवार दिनांक 29 जून रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलगे, सून आणि नात असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।